क्षण माझे फुलले रे क्षण माझे फुलले मेहंदीने हो शकुनाच्या मेहंदीने सजले रे क्षण माझे सजले फुलले रे क्षण माझे फुलले झुळूक वाऱ्याची आली रे लिहून कोवळी सोन फुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे झुळूक वाऱ्याची आली रे लिहून कोवळी सोन फुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे या वेडाचे नाच रे भाव बिलो रे मेहंदीने शकुनाच्या मेहंदीने खुलले रे क्षण माझे खुलले रे खुलले रे क्षण माझे फुलले रे ओढही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे ओढही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे मन मोराचे जादू भरे पिसारे मेहंदीने शकुनाच्या मेहंदीने हसले रे क्षण माझे हसले सजले रे क्षण माझे सजले सुस्वागतम. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर मंडळी आणि इथे जमलेले माझे सर्व आप्तेष्ट, आजचा हा क्षण खरोखरच अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. कारण की आज आपण साक्षीदार होणार आहोत शब्दांच्या आणि भावनांच्या सुंदर मिलनाचे. एवढंच नाही तर हा सोहळा एक नात्यातील प्रेम दाखवण्यासाठी देखील आहे. कारण शेवटी आपण जे करतो, आपण चांगलं काम जे करतो, तर त्याचा आप्तेष्टांनीच जर कौतुक केलं तर त्याचा आनंद हा जास्त होतो. आता शब्दांच्या माळेत हे नवे पर्व उमलले, भावनांच्या रंगांनी जीवन पुन्हा सजले. मी काही जास्त कविता वगैरे म्हणत नाही आहे, घाबरू नका, कारण तुम्हाला असं वाटेल अश्विनी कविता वगैरे म्हणते काय. पण आईने ज्या कविता लिहिल्या आहेत किंवा जे कवी लोक असतात त्यांच्या कविता ह्या फक्त ओळी नसतात किंवा अक्षराला अक्षरं जोडून फक्त शब्द तयार नसतात, तर त्या शब्दांच्या मागे त्यांचा अनुभव, त्यांच्या भावना, त्यांची कैक अशी स्वप्न असतात. आणि आज जे पुस्तक आपल्या हातात येत आहे ते म्हणजे
कवयित्रीच्या आत्म्याचा आवाज आहे. कविता हीच साधना, शब्द हेच सुख, भावनांच्या विश्वात मन होई अंतर्मुख. असंच काही आमच्या आईचं झालेलं आहे. सकाळचं काम आवरलं की पेपर वाचायचा आणि मग तिच्या वेगवेगळ्या ग्रुपवर काय ही कविता करा, ती कविता करा, मग ते करण्यात तिचा दिवस जातो. वेगवेगळे शब्द ती बघते, त्याचा अर्थ तिच्या नातवांनी शोधून दिलेल्या गुगलमधनं ती शोधत राहते आणि तिचा दिवस त्यातच ती मग्न झालेली असते. तर आता तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, मी जी ॲक्शन करणार आहे ती तुम्ही ॲक्शन करायची. चला, तयार? असा हात करा, असा करा, खाली आणा. काय केलं कळलं कुणाला? नाही ना? आता सर्वांनी रसिकतेचा चष्मा घालायचा आहे, तर आपण या कवितेचा प्रवास करू शकू. नाहीतर कसं होईल माहिती आहे का, की एका समुद्र किनाऱ्यावर एक नवरा बायको फिरायला गेलेले असतात. थंड वारं चालू असतं, समुद्राच्या लाटांचा मस्त आवाज येत असतो. मग बायको नवऱ्याला म्हणते, तुझा आता काय प्लॅन आहे? तो म्हणतो, अगं तोच 199 1.5 GB. तो म्हणतो, मार मेल्या मोबाईलमध्ये. तर असं काही करू नका. तर या कवितेच्या प्रवासात आपल्याला मग्न व्हायचं आहे, त्यासाठी आपण कवीच असायला पाहिजे असं काही नाही. तर चला सुरू करूया शब्द सोहळ्याला प्रचंड टाळ्यांच्या गजराने. यासाठी आधी मी मंचावर आमंत्रित करते आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय संतोषजी हुदलीकर यांना. आणि टाळ्यांचा आवाज थांबला नाही पाहिजे. तसेच आज हा सोहळा करण्याची संधी ज्यांच्यामुळे मिळाली त्या अंतरंग कविता संग्रहाच्या कवयित्री श्रीमती सुनंदा मधुसूदन दाभाडकर, म्हणजेच माझी आई, हिला मी मंचावर आमंत्रित करते. मी आता मिलिंदला सांगते की प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद. आजचे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत, संतोषजी हुदलीकर, हे माझे खूप चांगले मित्र आहेत. जवळजवळ 25 वर्षापासून मित्र आहेत. त्यांना एका फोनवर त्यांनी विचारलं की बाबा असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही चीफ गेस्ट म्हणून येणार का? तर त्यांचं मिस्किल स्वभावाप्रमाणे त्यांनीच लगेच सांगितलं, ते येऊ, पण तुम्हाला ते मानधन परवडेल का? मग त्यांना म्हटलं मान तर परवडेल, हां धनाचं बघू आपण थोडंसं, असं त्यांना सांगितलं. आणि कारण कसं आहे, ते फार मोठं व्यक्तिमत्व आहे. आजचं जे पोस्टर जे केलं आमच्या दिनेशजी पैठणकर, त्याचसोबत त्यांनी सांगितलं की आता वरती पाहिलं तर निम्म्या याच्यामध्ये आकाश दिसतं आहे आणि खालच्या निम्म्या याच्यामध्ये आपल्याला जमीन दिसते. आकाश आणि जमीन जिथं जातं ते क्षितिज म्हटलं जातं. आणि अशा या क्षितिजासाठी 2 ओळी मला ज्या आठवतात त्या तुम्हाला सांगतो. ऐसा कौन है जिसमें कमी नहीं है, ऐसा कौन है जिसमें कमी नहीं है, आसमान के पास भी जमी नहीं है. प्रत्येकाकडे ज्याच्याकडे जे कमी असतं ते त्याला द्यायला पाहिजे आणि ज्याच्याकडे खूप देण्यासारखं असतं त्यांच्याकडे ते घेतलं पाहिजे आणि त्याचं कौतुक केलं पाहिजे. त्यातलाच हा आजचा सोहळा आहे. हुदलीकरचे आमचे जे आहेत ते बेसिकली सिव्हिल इंजिनियर आमच्याच बिरादरीमधले आहेत. सिव्हिल इंजिनियर काही पण करू शकतो, त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हुदलीकर साहेब. यांच्या बायकोवर म्हणजे चैत्रा जे आहेत त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. सगळ्यांचंच असतं आपापल्या बायकोवर,
यांचं विशेष प्रेम आहे. हे बिल्डर आहेत. यांनी बिल्डरशिपमध्ये जेवढे अपार्टमेंट केलेत त्या सगळ्या वहिनींच्या नावाने केलेले आहेत. चैत्रा नाव पहिलं येतं आणि नंतर जो लँड ओनर असेल त्याचं मग जागेचं नाव असेल, त्याच्या घरातल्या फॅमिलीचं नाव असेल, असं केलेलं आहे. आणि हो नाही करता करता नुसत्या इंदिरानगरमध्ये 42 बिल्डिंग झाल्यात जवळजवळ. आणि इंदिरानगरमध्ये 42 बिल्डिंग, इंदिरानगर एवढंसं, त्यात त्यांचे 42 त्याचा काही लोकांना त्रास पण होतो आहे. सगळ्यात जास्त त्रास होतो आहे पोस्टमन आणि कुरिअरवाल्याला. चैत्र बिल्डिंग नाव नेमकं कुठे आहे? मग ते सगळ्यांना यांचा नंबर देतात आणि सगळेजण त्यांना विचारतात की नेमकी ही बिल्डिंग कुठे आली, असं त्यांचं हे आहे. दुसरा त्यांचा जो आहे ते खूप छानपैकी गीतकार, लेखककार आणि बाकीच्या गोष्टींमध्ये कवी पण आहेत. आणि त्यांचं म्हणणे आतून स्फुरतं आणि मग मी लिहितो असं काही नसतं म्हणे. हे तुम्ही त्याचा रियाजच केला पाहिजे, त्याची प्रॅक्टिसच केली पाहिजे, तुमचं तेवढं वाचनच पाहिजे, मगच तुम्हाला लिहिता येतं किंवा असं होतं. आता आतून स्फुरत नाही तर मग लिहायचं कसा, रिवाज कसा करायचा? तर एक दिवस मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यामुळे रियाज कसा करायचा तर त्याच्यात ते वहिनींचं योगदान खूप आहे. वहिनी त्यांच्याकडनं खूप अभ्यास करून घेतात. अभ्यास कसा करून घेतात? एक शब्द देतात आणि एका शब्दावर त्यांना 15 दिवस लिहायचं असतं. आणि मी खरंच बोलतात का बघितलं, खरंच दाराच्या पाठीमागे एक बोर्ड होता, त्याच्यावर शब्द लिहिला होता काळोख. आता काळोखावरती 15 दिवस काय लिहायचं? म्हणजे 9 रस आहेत, 9 रस संपल्यानंतर पुढचे 6 दिवस कुठला रस काढायचा? मग ते काढता आले की तुम्हाला लिहिता येईल असं त्याने सांगितलं. आणि त्या ह्याच्यातनं यांनी आत्तापर्यंत 29 पुस्तकं लिहिलेत. बारा अल्बम आहेत त्यांचे. 9 चित्रपटांसाठी त्यांच्या कहाणी आणि बाकी चित्रपट गीतं गेलेले आहेत. 5 डॉक्युमेंटरी फिल्म्स आहेत. 350च्या वर जाहिरातीचं काम त्यांनी लिहिलेलं आहे. 10 सिरियल्सवर त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे मोठी तिची सावली असेल, आमचं तुमचं सेम असतं, अशा बऱ्याचशा सिरियलचं लिखाण ते करतात. त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत की अफलातून गोष्टी करण्यामध्ये आणि माणुसकीसाठी त्यांचा हात कोणी धरणार नाही. कमिटमेंटचे आणि माणुसकीचे एकदम पक्के आहेत ते. म्हणजे पूर्वी एक 17-18 वर्ष, 20 वर्षाची गोष्ट असेल, माझं काय तेव्हा ते PPTवर प्रेझेंटेशन नसायचं. तर प्रेझेंटेशन करायचं म्हटलं, त्यांना म्हटलं काहीतरी करून द्या, माझं उद्या दाखवायचं आहे. तर मला म्हणे मग काय केलं की तुमचं प्रेझेंटेशन जास्त होईल? म्हटलं काहीतरी छान चित्र, अमुक टमुक. अजून काय? अजून काय? मग पुस्तक असेल तर चांगलं, मग अजून काय? जाहिरात आलं चांगलं, अजून काय? TV वर आलं तर सगळ्यात चांगलं. हा, मग आपण मग TV वरच घेऊ म्हणे पहिले. आणि तेव्हा जे लोकल न्यूज होते त्या लोकल न्यूजवर त्यांनी 3-4 मिनटामध्ये माझी जाहिरात अशी बोलली की बातम्या देतात आहे आणि तसं प्रेझेंटेशन त्यांनी तेव्हा केलं होतं. आणि मग ते काम मिळालं, पण त्यांच्यामुळेच ते काम मिळालं. पण त्याच्यामध्ये जो माणुसकीचा झरा आहे, मला हे माहीत नव्हतं. त्यावेळेला आमचं काम चालू होतं, त्यावेळेला सोहाचाच ॲक्सिडेंट झालेला होता. हिच्या ॲक्सिडेंट झालेला होता. तिचं ऑपरेशन चालू होतं आणि त्यांना म्हटलं तुमचं ऑपरेशन चालू, तुम्ही तिथं जा. नाही, तुम्हाला मी कमिटमेंट दिलेली आहे, ते डॉक्टरचे करतील, डॉक्टरांचं काम करतील, मी तुमचं काम करतो, तुम्ही कोणाचं तरी काम करा, असं त्याने सांगून कमिटमेंट पूर्ण केली. आणि ते अजूनही इतक्या वर्षानंतर सगळ्या कमिटमेंट पूर्ण करतात. सर्वात मोठी गझल जी आहे ती गझल अफलातून कार्यक्रम, अफलातून गोष्टी करण्यामध्ये ते एकदम त्यांचं नाव मोठं आहे. सगळ्यात मोठी गझल करायचं वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावाने आहे. त्याच्यानंतर अफलातून कार्यक्रमचं दुसरं म्हणजे मृत्यू नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं प्रकाशन स्मशानभूमीमध्ये पण केलं त्यांनी. आणि त्यांच्या नावाचं पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे ते 10-10-10चं आहे. म्हणजे 10 ऑक्टोंबरला 2010ला 10:10 10 पुस्तकं 10 लेखकांच्या हस्ते प्रकाशित केलं होते. अशा आजचे आपल्याला प्रमुख पाहुणे जे मिळाले आहेत हे आपलं भाग्य आहे. आपण त्यांचा सत्कार करूया. सत्कारासाठी मी आमंत्रण करतो डॉक्टर दीपक पाटील आणि पुण्याहून आलेले अतुलजी चितळे यांना मी मंचावरती आमंत्रित करतो. कृपया हुदलीकर सरांचा तुम्ही सत्कार करावा.
सुरुवात करूया प्रकाशाच्या साक्षीने, कारण प्रकाश म्हणजे ज्ञान व ज्ञान म्हणजे साहित्याचा आत्मा. तर करूयात दीप प्रज्वलन. दीप प्रज्वलनासाठी मी मंचावर बोलवते श्री सुधीर दाभाडकर यांना. पंडित जसराजांचे शिष्य पंडित प्रसाद दुसानेजी यांना, गौराई भजनी मंडळाच्या मॅडम सौ मनीषा जोशी यांना आणि मुख्य आपले पाहुणे श्री संतोषजी हुदलीकर यांना. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती, निःशेष जाड्या पहा. मी प्रमुख पाहुण्यांना आणि मान्यवरांना सांगेल की तुम्ही समोर आसनस्थ व्हावे. असं म्हणतात की लक्ष्मी आणि सरस्वती बरोबर असतील तर आयुष्य संतुलित होते, आणि गणेशाच्या आशीर्वादाशिवाय लक्ष्मी आणि सरस्वतीचा समतोल राहणे अशक्य असते, कारण तो सर्व ऊर्जांचा स्वामी आहे. म्हणूनच त्याला म्हणतात गणाधीप. सर्व शुभ कार्यात आपण त्याची सुरुवातीला आराधना करतो, कारण तो विघ्नहर्ता असतो. तर आता आजच्या या शुभ कार्याची सुरुवात आपण श्रीमती सुनंदा दाभाडकर यांनी लिहिलेल्या गणेश वंदनाने करूयात. आणि याचे गायक आहेत श्री पंडित प्रसाद दुसानेजी, आणि यावर नृत्य सादर करत आहे श्रावणी मुंगी. पंडित प्रसाद दुसानेजी यांच्याबरोबर साथीला आहे डॉक्टर गौतमी दुसाने. ही त्यांचीच मुलगी आहे आणि तिला घरूनच संगीताचा वारसा लाभलेला आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मोक्षमूलं गुरुर्कृपा अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम्
श्री गुरुवे नमः. वाचस्पति हे गणपति वाचस्पति हे गणपति माता पार्वती सती माता पार्वती सती पिता शंकर हर हर 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 नमितो मी माता नमितो मी माता ओंकार श्री गणेश ओंकार श्री गणेश अनाथ जनाथ अनाथ जनाथ ओरया तू ओरेश्वर ओरया तू ओरेश्वर सावत ये आता सावत ये आता ओंकार श्री गणेश ओंकार श्री गणेश ओंकार 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 इथेच थांब. श्रावणी विक्रांत मुंगी ही आत्ता आजच्या ज्या सगळ्या कलाकारांच्या मध्ये वयाने लहान आहे आणि हिने कथ्थकमध्ये अलंकार केलेला आहे. कथ्थकमध्ये मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स म्हणजेच MPA केले आहे. संजीवनी कुलकर्णी व डॉक्टर सुमुखी अथनी यांची ती शिष्य आहे. नांदेड, वाराणसी, दिल्ली, मलेशिया, छत्तीसगड अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी तिने तिचे कलेचे सादरीकरण केलेले आहे. ती कथ्थकचे क्लास देखील घेते
आणि सगळ्यात विशेष म्हणजे तिचे आई वडील दोघंही डॉक्टर आहेत. पण मी तिला लहानपणीपासून जेव्हापासून बघते तेव्हा तिचं ध्येय एकच होतं, कथ्थक कथ्थक कथ्थक, आणि त्या एका ध्येयावरती केंद्रित आहे. तर तिच्यासाठी जोरात टाळ्या. आणि आता आपण तिचा सत्कार करूयात. तर तिचा सत्कार करण्यासाठी मी चैत्रा हुदलीकर यांना स्टेजवर बोलवते. प्रत्येक कलाकाराला दाद देण्यासाठी टाळ्या या तुमच्याकडनं वाजल्याच पाहिजेत. लेखन प्रवास कसा सुरू झाला याविषयी थोडक्यात सांगते त्यांची मुलगी अपर्णा चितळे. नमस्कार. मला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करताना खूप आनंद होत आहे. मी आज आई ते कवयित्री हा प्रवास किती भावपूर्ण आणि प्रेरणादायी आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. माझ्या आईला लहानपणापासूनच वाचनाची आणि गाण्याची भयंकर आवड. दादांनी खास तिला लायब्ररी लावून दिली होती. आमच्या खेडेगाव जरी असलं तरी एक सायकलवर गृहस्थ यायचे पिशवी घेऊन आणि ते पुस्तकं घेऊन यायचे. त्याच्यात आईला जास्त करून रहस्यमय कादंबऱ्या फार आवडायच्या आणि रहस्यमय कादंबऱ्या म्हणजे दक्षता यासारख्या, शतायुषी या वेगवेगळ्या टाईपच्या कादंबऱ्या ती वाचायची. आणि तिला ही पण एक सवय होती की रात्री आम्हाला बऱ्याचदा ती झोपताना गोष्ट सांगायची. तर गोष्ट सांगताना ती बऱ्याचदा देवांच्या गोष्टी सांगायची, नाहीतर ऐतिहासिक सांगायची आणि बऱ्याचदा ती कथा रचून सांगायची. आणि रचून सांगताना रंगून पण सांगायची. आणि रंगून सांगताना जर ती मध्ये थांबली तर आमचे दादा शेजारीच कुठेतरी झोपलेले असायचे. मग ते म्हणायचे, अगं पुढे सांग ना. म्हणजे ही कला तिला तेव्हापासूनच होती. म्हणजे कथा रचणे आणि रंगून सांगणे ही कला तेव्हापासूनच होती. पुढे आमची तिघींची लग्न झाल्यानंतर दादांनी तिची आवड ओळखली की हिला खूप गाण्याचा आवड आहे, म्हणून त्यांनी तिला गाणं शिकण्यासाठी सांगितलं. आणि वयाच्या 54व्या वर्षी तिने गाणं शिकण्यास सुरुवात केली आणि संगीत विशारद तिने पूर्ण केलं. पुढे नाशिकमध्ये ती आली आणि नाशिकमध्ये आल्यानंतर तिचं एकटेपण घालवावं म्हणून अश्विनीने तिला खास कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथलं लायब्ररी तिला लावून दिली. तिला काय आनंदच झाला, कारण तिला ते वाचन करणं फारच आवडायचं, त्यामुळे तिला आनंदच झाला. पुढे करोना आला. करोनात सगळं जग बंद पडलं, पण हिचं जग शब्दात उमलायला लागलं. त्यावेळेस ती काय करायची, चारोळ्या बनवू लागली. 4-4 ओळींच्या चारोळ्या. कधी सुप्रभात, कधी शुभरात्री, कधी सागरावर. आणि त्या इतक्या सुंदर बनवू लागल्या की आम्हालाही नवल वाटायचं. आम्ही म्हणायचं, आई किती छान करतेस. त्याचं यमक, त्याचे शब्द खूपच छान असायचे. आणि काही वेळेस काय व्हायचं की कोणाकडे काही मुंज असेल, बारसं असेल तर ही गाणी तयार करून द्यायची आणि त्यांना चाली लावायची आणि त्यांना सांगायची की तुम्ही हे गाणं म्हणा आणि ह्या चालीत म्हणा. यावेळेस हा स्वर उंच करा, हा स्वर खाली करा, ही ओळ 2दा घ्या, असं सांगू लागली. आणि हे लोकांना आवडू लागलं. आणि मुद्दा म्हणून काही लोक म्हणायचे, काकू माझ्या मुलाचं लग्न आहे, मंगलाष्टक करून द्या ना. म्हणजे यात तिला तर आनंद तर मिळायचाच, पण अशा तऱ्हेने तिचं हळूहळू प्रगती होतच गेली. पुढे एकदा मिलिंदनी आईला सांगितलं, करोनाच्या काळातच की आई
व्हॉट्सअपमध्ये खूप सारे असे नवोदित कवींचे ग्रुप सुरू आहेत. तर तुम्हाला एवढी आवड आहे तर तुम्ही एखादा व्हॉट्सअप ग्रुप का नाही जॉईन करत? तर मग आई म्हणाली ठीक आहे. आणि आईने तो ग्रुप जॉईन केला आणि त्याच्याबरोबर अजून 2 ग्रुप जॉईन केले. आणि मग व्हॉट्सअप ग्रुपवर ह्या नवोदित कवींना ते एक विषय द्यायचे की आज तुम्ही सागरावर कविता करा, या आज तुम्ही सुखावर कविता करा, या आज तुम्ही रात्रीवर कविता करा. आणि नुसतं कविता करा असं नव्हतं, तर त्याच्यामध्ये यमकात करा, ह्या छंदात करा, या त्रिशंकूत करा, हायकूत करा. कवितांचे पण अनेक प्रकार असतात. तर हे करता करता तिचा अभ्यास सुरू झाला आणि अभ्यास करत तिने ते कविता करण्याचा प्रयत्न, म्हणजे ती त्याच्यात रमू लागली आणि व्यस्त राहू लागली आणि आनंदी पण राहू लागली. आणि हा तिचा मुळात ॲक्च्युली तिचा आवडीचा विषय असल्यामुळे ती त्याच्यात रंगू लागली. आणि मग ती कविता खूप करायला लागली त्या काळामध्ये आणि त्या सुंदरच होऊ लागल्या. आम्ही तिघी बहिणी म्हणालो, आई किती छान कविता करते आणि किती कविता झाल्यात तिच्या. मग आम्ही ठरवलं की आपण तिचा एक कविता संग्रह बनवूया. आणि आम्ही करोनाच्या काळात तिचा पहिला कविता संग्रह बनवला, हृदयांतरी म्हणून. आणि हा नुसता तिचा संग्रह म्हणजे आम्ही तिचं कविता जतन करण्यासाठी म्हणून नाही, तर त्या कविता खरंच भावपूर्ण होत्या आणि अर्थपूर्ण होत्या म्हणून आम्हाला कराव्याशा वाटल्या. आणि आम्ही तो हृदयांतरी हा कविता संग्रह पहिला तिचा एक पुस्तक तयार केलं आणि तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही तिला भेट म्हणून दिला. या सप्टेंबरमध्ये 29 सप्टेंबरमध्ये तिने 81व्या वर्ष पूर्ण केलं आणि 82व्या वर्षात तिने पदार्पण केलं. पण अजूनही ती तितकीच तरुण, तितकीच उत्साही आणि संवेदनशील आहे आणि तेवढ्याच जोमाने ती अजूनही कविता बनवत आहे. तिच्या कविता अजूनही वाढत आहेत, अधिक प्रगल्भ होत आहेत, अधिक गहन होत आहेत. तिच्या ह्या कविता आपण जतन कराव्या, संग्रहित कराव्यात. तसेच तिचा या कलेचा गौरव व्हावा, तिच्या शब्दांना टाळ्यांचा प्रतिसाद लाभावा आणि ह्या कविता सर्व नातेवाईकांसमोर, मैत्रिणींसमोर, सहकाऱ्यांसमोर ह्या वाचल्या जाव्यात. या भावनेतून आम्ही हा पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. तिच्या या मनातल्या भावना, तिला आलेला अनुभव, तिच्या कल्पनाशक्तीचे रंग, तिचे हे चिंतन, हे सगळं तिच्या कवितांमधून प्रगट झालं आहे. तिने आपल्या अंतर्मनातल्या गोष्टींना शब्दरूप दिलं आहे. या शब्दांमधून उमटलेलं आहे आजचं अंतरंग. धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावनांना. आजच्या या क्षणी आम्हाला आमच्या आईचा खूप अभिमान वाटतो. ती कवयित्री आहे केवळ म्हणून नाही, तर ती एक जिवंत प्रेरणा आहे. आणि आवड आणि जिद्द असेल तर वय कधीच अडथळा ठरत नाही, हे तिने सिद्ध करून दाखवलंय. आता पुढील कार्यक्रम आपला प्रकाशन व्हायच्या आधी मी जरा 4 शब्द बोलते. आजच्या या पुस्तकात बरेचसे भावरंग सजले आहेत. आजच्या या पुस्तकात बरेचसे भावरंग सजले आहेत आणि प्रत्येक पानावर अंतरीचे ताल झंकारत आहेत. रंगीत फीत लावून पुस्तक मंचावर सज्ज आहे. रसिक हो, चला जाणून घेऊया अंतरंगात काय दडले आहे, अंतरंगात काय दडले आहे. चला जास्त वेळ न घालवता आपण पुस्तक प्रकाशन सोहळा करूया. त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते प्रमुख पाहुणे संतोषजी हुदलीकर यांना, श्री सुधीर दाभाडकर यांना, पंडित प्रसाद दुसानेजी यांना आणि गौराई भजनी मंडळाच्या मॅडम सौ मनीषा जोशी यांना.
कागद आणलाय का मनोगत? आई? प्रमुख पाहुणे आणि मान्यवर मंडळींनी आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावे. आता कवयित्री सुनंदा मधुसूदन दाभाडकर म्हणजे माझी आई, तिचं थोडक्यात मनोगत सांगेल. तिने आधीच सांगितलं होतं मी उठणार पण नाही, मी स्टेजवर येणार पण नाही. म्हटलं मग तू हॉलच्या बाहेर बस, म्हणलं आम्ही आत कार्यक्रम करतो. आत्ता पण ती म्हणली आता मी येत नाही. तर आता तिला म्हणलं मनोगत व्यक्त केलं पाहिजे, तू एवढं लिहिलंयस, तुला कसं सुचतं ते तू थोडं सांगितलं पाहिजेस. हॅलो. आजचा पुस्तक प्रकाशनाचा दिवस म्हणजे खरं म्हणजे माझ्यापेक्षा माझे जावई आणि मुलींना खूप आनंदाचा आहे आणि माझ्या सहकारी भजन मंडळी आणि आप्त मंडळी यांनासुद्धा हा खूप आनंदाचा आहे. खरं म्हणजे मनोगत काय सांगायचं हे फार अवघड आहे. आपण इतर बोलतो, हे करतो, ते करतो, पण मनोगताविषयी बोलणं म्हणजे खरंच खूप अवघड आहे. पण मला अपर्णा म्हणे, आई तू इतक्या कविता करतेस, अमुक करते, तमुक करते, तुला बोलायला 4 शब्द बोलायला काय हरकत आहे? म्हणजे हरकत काही नाही, पण सुचायला पाहिजे ना, समजायला पाहिजे, बोलायला आलं पाहिजे. तर आता मी ते धाडस करते इथे की 4 शब्द आपण बोलावेत. तर मला अगदी लहानपणापासून वाचायची अतिशय सवय आहे. वाचायची आहे, गाणं गुणगुणायची आहे किंवा इतर अजून असं काही पाहिलं तर त्याच्यावरही कविता करायची सवय आहे. जसं मी मोठे होत गेले, माझं लग्न झालं, तेव्हा पण मला गाण्याची आवड बघून माझ्या मिस्टरांनी म्हणजे डॉक्टर मधुसूदन दाभाडकरांनी माझ्याकडनं संगीत विशारद करून घेतलं. आणि कोरोनाच्या काळात काय झालं की आमचे भजनी क्लासेस पण आमचे बंद होते, ऑनलाईन असायचे. पण मग कुठं जाणं नाही, कुठं येणं नाही, नुसतंच कसं बसायचं. मग 2-3 मी कविताचे समूह मी त्याच्यामध्ये सामील झाले. आता या समूहामध्ये काय काय येतं की अनेक कविता असायच्या. अनेक कविता मी शिकत गेले. कविता कशा प्रकारच्या पाहिजेत, काय प्रकारचे, ते एक विषय द्यायचे, त्याच्यावर आपण कविता लिहायची. कविता हा मला आधीच म्हणजे 4 ओळी यमक लिहिलं हा काही कवितेचा गाभा होऊ शकत नाही. पण एका विषयावर आपण 4 कविता करू शकतो आणि एका अभंगावर आपण अनेक गोष्टी रचू शकतो हे माझ्या लक्षात आलं. आणि हळूहळू याच्यामध्ये आपण मुरत गेलो. म्हणजे मला ती सवय झाली. छान कविता मी
असं या सगळेजणं म्हणतात. म्हणून मी म्हणते की मी छान कविता करत गेले. आणि कविताची मला तशी खूप पहिल्यापासून खूप आवड आहे, गाण्याची पण आवड आहे. आणि गाणं आमचं जे भजनी मंडळ आहे, गौराई भजनी मंडळ, ते मी सुरुवात केली 2015 मला वाटतं. ती सुरुवात केली आहे मी, आणि आत्तापर्यंत ते 10 वर्षापर्यंत ते चालूच आहे भजनी मंडळ. तर या भजनी मंडळाकडनं सुद्धा मला खूप प्रोत्साहन मिळालं. माझे पती जसे मला प्रोत्साहन द्यायचे, माझे आप्त, माझ्या मैत्रिणी, याच्यामुळे मी खूप पुढे पुढे जात गेले. आणि या भजनी मंडळामुळे माझं मी विशारद जे झाले होते, त्याच्यामुळे मी जे नुसते घरी बसून होते, ती भजनं जी यायची ती पेटीवर वाजवायची. मी लिहिलेले पण आपण पण काहीतरी चाल लावायची, आपण हे करायचं. असं करत करत मी या कवितेच्या याच्यात पुढे गेले. आता या कविता टाईप करायच्या, अमुक करायच्या जरा मला अवघडच होतं. पण माझा नातू श्रीनाथ यांनी मला गुगलवर सगळं शिकवलं की कसे शब्द शोधायचे, कसं अक्षरातनं अजून अक्षरं वेगवेगळे हे करायची, आणखीन याच्यावर व्हॉईस रेकॉर्डिंग कसं करायचं हे मी शिकत गेले. आणि मग माझा सततचा अभ्यास हा आत्तापर्यंत चालू आहे. अजून पण मी बसल्या बसल्या जसे विषय येतील किंवा जसं माझ्या मनाला वाटेल तसं मी ते कविता करते. आज तुम्ही सगळेजण आले, माझे जाऊबाई आले आहेत, माझे दीर आलेत, माझे आप्ता आलेत, ओळखीचे आहेत, भजनी मंडळातले आहेत. मला अतिशय खूप आनंद वाटतो आहे. आणि हा सारखा हा काही कार्यक्रम होईल असं काही मला वाटत नाही. म्हणजे या क्षणी तरी तर माझा आनंदाचा आणि तुम्हाला पण उपभोगण्याचा हे आहे. आता ह्या ज्या मी कविता केलेल्या आहेत, या कविता मी नुसत्या केल्या, पण माझ्या या कवितांना चाली लावल्या पंडित दुसाने सर, मनीषा मॅडम भजनाच्या, आणखीन माझ्या दोघी पुतण्या माधवी आणखीन संगीता यांनी चाली लावल्या. आणि त्या चाली लावल्यामुळे तुम्हाला त्या ऐकाव्याशा वाटतील. कविता नुसत्या जरी लिहिल्या तरी त्या चालीत ऐकणं याला एक मोठं महत्त्व असतं आणि आपले कान तृप्त होतात. नुसतं वाचूनही प्रत्येकाला समजतं असं नाही. चालीतनं त्याचा गाभा समजतो, आपलं अंतर्मन समजतं, आपल्या भावना समजतात. आणि या भावना समजण्यासाठी म्हणून हा आपला आज सोहळा आहे. आणखीन दुसरं म्हणजे काय आहे की जेव्हा ही माझी जी वेळ आहे किंवा प्रत्येकाला एक वेळ येते की आपण एकटे असतो म्हणजे मुलांची लग्न होतात, मुलींची लग्न होतात, कुणी फॉरेनला जातं, कुणी अजून कुठं असतं. तेव्हा आपण एकटं काय करायचं? हा एकटं हे दुःखाचे दिवस नाही आहेत. एकटेपणामध्ये आपण आपलं एकांत शोधायचा, एकांतामध्ये आपण आपला विचार करायचा की माझ्यात काय कमी आहे आणि मी आता अजून काय करायला पाहिजे, मी काय करायला पाहिजे. माझं जे अंतरंग आहे तो कॅनव्हास ठरवून माझे जे सप्तरंग आहेत, माझे जे स्वप्न आहेत की जे मी आधी पाहिलेले आहेत, अजूनही पाहणार आहे, ते मी रंगवणार आणि त्याच्यात मीच माझा सोहळा मी माझा बघत राहणार आणि असाच आनंद आहे. तर असं असतं की पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर कवयित्री लेखिकेच्या मनोगतानंतर प्रमुख पाहुणे आता भाषण करतील. नमस्कार. नमस्कार. हो, मग असं पद्धत आहे आपल्याकडे ती. गुड मॉर्निंग म्हटलं की आपण म्हणतो हो व्हेरी गुड मॉर्निंग. नमस्कार म्हटलं की नमस्कार म्हणायला हवं आपण सुद्धा. मला कल्पना आहे की त्या दुसऱ्याने जी बसल्या आहेत त्यांची लेख आहे. आपण सर्व रसिक आहात. प्रमुख पाहुणा म्हणून माझ्या हातात जेव्हा माईक येतो तेव्हा एक गोष्ट मात्र मी आवर्जून लक्षात ठेवतो, ती म्हणजे आपल्यासमोर जे श्रोते बसले आहेत त्यांची रसिकता अमर्याद आहे. हे जरी खरं असलं तरी त्यांच्या सहनशक्तीला मर्यादा आहेत.
त्यामुळे कोणत्याही मंचावर असेल आणि हातात माईक असेल, मी खूप वेळ घेत नाही. आणि मुख्य म्हणजे मला भाषण करता येत नाही, पण मी संवाद मात्र करू शकतो. मी व्यक्त होणारा व्यक्ती आहे, मला व्यक्त होता येतं अशी मी व्यक्ती आहे. म्हणून आपल्याशी फक्त थोडंसं बोलतोय, थोडंसं संवाद करण्याचा प्रयत्न करतोय. मिलिंदजी जेव्हा अर्थात सपत्नीक माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं असं असं वहिनी म्हणाल्या की माझ्या आईचं पुस्तक आपल्याला करायचं आहे, तर तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून मला हवे. तत्क्षणी मला एका गोष्टीचा म्हणजे मी स्वतःशीच बोललो किंवा माझ्या मनात एक विचार असा आला की त्यांना मी बोलूनही दाखवलं, अहो खूप मोठी माणसं आहेत, प्रकाशन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खूप मोठी माणसं, ज्यांना मी एक फोन केला तरी ते येऊ शकतात, तर आपण त्यांना विनंती करू. ते म्हणाले नाही नाही, आम्हाला तुम्हीच हवेत. आणि त्यावेळी माझ्या मनात एक विचार आला की म्हणजे वासरात लंगडी काय शहाणी, असा विचार आला. त्यावेळी माझ्या मनात दुसरा विचार आला की वासरात लंगडा गाय शहाणा. आता इथे गायचा अर्थ वेगळा आहे बरं. आपण जसं रेकॉर्डर, माईक, टेबल हे सगळे इंग्लिश शब्द आपण हे करतो, आपण बोलता बोलता बोलतो पण की बा दिस गाय इज व्हेरी शाय, त्या अर्थाने वासरात लंगडा गाय शहाणा असं म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे असं आपण समजायला हरकत नाही आहे. मी आपल्या सर्वांच्या साक्षीने हे आत्ता एक 2 उद्घोषणा मला करायच्या आहेत. त्यातली पहिली महत्त्वाची म्हणजे आजचं जे हे पुस्तक आहे अंतरंग, श्रीमती सुनंदा मधुसूदन दाभाडकर यांच्या या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची अभिनंदनाची उद्घोषणा मला करायची आहे. ती म्हणजे आमचे मित्र मिलिंद तारेजी यांची काळाराम संस्थानावर पुन्हा विश्वस्त म्हणून निवड झाली आहे. त्यांचे मी तर अभिनंदन करतो, माझ्या परिवारातर्फे करतो आणि आपल्या सर्वांतर्फे त्यांचे अभिनंदन आहेच. खरं तर धार्मिक आणि ज्याला म्हणूयात स्थापत्य दोन्ही परंपरेच्या एका प्रवाहामध्ये जेव्हा तारेसाहेब आलेत, मिलिंदजी आलेत आणि त्यांची फेरनिवड होणे ही आपल्या सर्वांसाठी म्हणजे आपण आप्तस्वकीय जवळची जे सगळेजण आहोत आपल्या सगळ्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. मी जेव्हा या पुस्तकाविषयी ऐकलं, वाचलं, ज्या वेगाने यांनी कविता किंवा ज्या वेगाने हे सगळं एवढं मोठं काम 200-250 काहीतरी पानांचं पुस्तक येते, पानं वाढू नयेत म्हणून एका पानावर 2-2 कविता पण आहेत, मी पाहिलं. तर त्यावेळी मला अचानक एक फार छान आठवलं. भवानी शंकर मिश्र फार मोठे कवी होऊन गेलेत हिंदीमधले. त्यांचं एक वाक्य मला फार आवडतं. मी नेहमी जिथे जिथे शक्य तिथे आवर्जून सांगतो की कुछ लिख के सो कुछ पढ़ के सो, कुछ लिख के सो कुछ पढ़ के सो, जिस जगह जागा सवेरे उस जगह से बढ़ के सो. रसिको, ते वाक्य इतकं कोरलं गेले आणि ते कोरले गेल्यामुळे मला अर्थातच प्रचंड वाचन झालं माझं. हजारो पुस्तकं माझ्या वाचनातून किंवा माझ्या वाचनात आली आहेत. आणि प्रत्येक वेळी वाचनात असं काही नसतं तो मोठा कवी किंवा तो मोठा गायक, तुमच्या भाषेत बोलायचं तर तोच काही चांगलं देऊ शकतो, त्याची प्रतिभाच म्हणजे अलौकिक वगैरे असं काही नसतं. जो आतून लिहितो त्याचा प्रत्येक शब्द खरा असतो या मताचा मी आहे. म्हणून प्रत्येकाच्या लेखनामध्ये आपल्याला काही ना काहीतरी हे त्यांच्या प्रतिभेचा साक्षात्कार हा होतच असतो. आपल्याला उदाहरण म्हणून सांगतो, मी या पुस्तकाच्या कडे येतोच आहे, पण वाचनामध्ये जर आपण
ज्याला वेचक वाचन असं म्हटलं, महत्त्वाचं जर वाचलं तर आपल्या वाचनामध्ये खूप छान गोष्टी येऊ शकतात. एक उदाहरण म्हणून हरकत नाही, तुम्हाला एक ऐकवतो आज. आपल्यापैकी कुणालाच माहीत नसलेली गोष्ट आहे, कुणालाच माहीत नसलेली कविता आहे. माझं दैवत ज्यांना मी मानतो, गदी माडगुळकर, त्यांची अप्रकाशित रचना मी आपल्यासमोर ठेवतो, आपल्याला आवडेल ती. त्यांना अण्णा म्हणायचे. मुंबईत एका उंच अशा इमारतीत फ्लॅटमध्ये उभे होते आणि अचानक सकाळची वेळ ती, समोर इकडे समुद्र फेसाळतोय आणि अचानक एक सुंदर तरुणी न्हालेली ती अचानक आली आणि अशी केस उधवत होती. ते पाहिल्याबरोबर अण्णा म्हणायला लागले, बोलू लागले. त्यांचे जे लेखनिक, ज्याला आपण आज असिस्टंट म्हणतो, कुलकर्णी म्हणून, ते त्यांच्या मागे मागेच असायचे कायम, पेन आणि हे सगळं घेऊनच. तर ते अचानक असं तिच्याकडे पाहून म्हणू लागले की न्हाऊन उभी राहुनी उदविसी केस, न्हाऊन उभी राहुनी उदविसी केस, लक्ष्मी यावी सागरी जळातून वरी तशी ग दिसतेस. चंद्रमा मुखावर जडे काय तुझं पुढे कौस्तुभा शोभा, भुवईचे धनु खेचवी रसिक लोचनी नाचवी रंभा, राहसी उभी उर्वशी घेऊनी कुशी वारुनी कुंभा, अधरात सौख्य संपदा सांडते सुधा जधिग हसतेस, लक्ष्मी यावी सागरी जळातून वरी तशी ग दिसतेस. रसिको, पु ल देशपांडेंनी एका ठिकाणी खूप छान म्हणून ठेवलंय, मला तेही आज उद्धृत करायला हरकत नाही, मला आवडतं ते सांगायला, की गाणी देणारी माणसं ही नाणी देणाऱ्या माणसापेक्षा मोठी असतात. आज इतकी गाणी दिली त्यांनी, नाणी हा विषय यांचा आहे, म्हणजे त्यांच्या तिन्ही मुली वगैरे हे सगळं, ते प्रॉपर्टी हा विषय बोलत नाही मी, पण त्या देतील झाल्यानंतरचा पार्ट आहे. पण गाणी देणारी माणसं ही नाणी देणाऱ्या माणसांपेक्षा मोठी असतात. आणि नाट्यशास्त्र जर भरत मुनींचं नाट्यशास्त्राकडे आपण जर पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते की त्यांनी महत्त्वाचा एक नियम किंवा हे सांगितलं आहे की जगात फक्त 3 प्रकारची माणसं असतात. एक व्हाईट म्हणजे खूप चांगली, दुसरी असतात ती ग्रे म्हणजे थोडी चांगली थोडी वाईट, आणि तिसरी असतात ब्लॅक जी खलनायक असतात, म्हणजे खल पुरुष असतात किंवा खल प्रवृत्तीची असतात. हे जरी खरं असलं तरी एक लेखक म्हणून जे काय थोडंफार मी आजपर्यंत लिहिलं वाचलं, यांना तो अनुभव असेलच. हे 3च रंग नसतात हो, खूप रंग असतात. मी यांचं जेव्हा पुस्तक हातात घेतलं आणि एका बैठकीत मी सगळं पुस्तक वाचून काढलं, त्याचं कारण सांगतो की यांच्या लेखनात किंवा यांच्या अंतरंगात फक्त हे 3 रंग नाही आहेत बरं, व्हाईट ग्रे आणि ब्लॅक नाही आहेत, तर इथे रंगांचा पिसाराच फुललेला आहे हे म्हणायला हरकत नाही. आणि ते वाचता वाचता असं लक्षात येतं की म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये एक रंगपेटी, बरं तुम्ही स्वतःला विचारा, आत्ता विचारता नाही आलं तरी चालेल, घरी गेल्यावर आरशासमोर उभे राहा आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की अरे माझ्यामध्ये काही गोष्टी खरंच खूप चांगल्या आहेत, हा काही असतील वाईट किंवा काय, माणूस स्वतःशी प्रामाणिकपणे बोलत असतो, लक्षात घ्या. तर मला ते पुस्तक वाचून झाल्यावर यांच्याविषयी असं वाटलं की या मावशी जेव्हा आरशासमोर उभे राहत असतील तर त्यांना आपल्या मनातली सगळी रंगपेटीच दिसत असेल, सगळे रंग उघडेच्या उघडे, इतकं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे. आणि मगाशी मी जसं तुम्हाला बोललो की प्रत्येकाचं लेखन, मग तो किती छोटा असो मोठा असो, लहान असो वृद्ध असो, काय काय वयाचा किंवा कुठल्याही याचा दर्जाचा कशाचाही आपण जर हे घेतला नाही तर प्रत्येकाच्या लेखनामध्ये प्रतिभेचा साक्षात्कार हा होतच असतो. अंतरंगामधल्या काही ज्या मला भावलेल्या ज्या ओळी किंवा जे साक्षात्कार आहेत त्याचा उल्लेख मला करायला हवा. एका कवितेत यांनीच लिहिलंय सगळं की कुणी काही म्हणा मी सप्तरंगी होते,
त्यांनी कबुली दिली त्यांच्या एका कवितेमध्ये. एका ठिकाणी त्या म्हणतात की स्वप्नाची पाकळी मी विणते. किती वेगळं पहा. त्यांची ही एक एक ओळ जी तुम्हाला मी वाचून दाखवतोय इथे तिथे म्हणजे आलेली. तुम्ही स्वतःला विचारा की अशा ओळी किंवा असे शब्द आपल्या कधी मनात तरी आले का हो? किंवा आपण कधी असा विचार तरी केला का? त्याच्यावर चिंतन कधी केलं का? तर माझ्या मनाची दरवळ आरसा आहे. किती छान. शब्द श्रुते चैतन्य भरावे. खूप सुंदर. शाल चांदण्यांची पांघरी. किती छान. उनाड सरिता. उनाड नदी नाही म्हटलं बरं का, सरिता. उनाळ हा शब्द वापरताना त्यांनी खूप विचार करून किंवा अनायासे कदाचित त्या प्रतिभेच्या ओघात त्यांनी उनाड नदी नाही म्हटलं, उनाड सरिता म्हटलं. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एका ठिकाणी खूप छान त्यांनी लिहिलं आहे की लिहितो पत्र तुम्हा स्वामी कृपाळा. अहो देवाला पत्र कधी किंवा एखाद्या प्रेषिताला पत्र लिहिण्याचा विचार तरी केला होता का तुम्ही कोणी इथे बसलेल्यापैकी? कवी किती वेगळा विचार करत असतो पहा. त्यांनी म्हणजे माझं असं मत आहे ते वाचल्यानंतर की स्वसंवाद तर केलाच कवितांमधून, निसर्ग संवाद केला, नातेसंवाद केला आणि इतकंच नाही तर सामाजिक जाणही ठेवत शेवटी मला वाटतं कविता नेत्रदानावरही आहे. म्हणजे सगळ्या बाजू त्यांनी ह्या पुस्तकामध्ये त्यांनी एकवटल्या आहेत. त्यांच्या या पुस्तकातल्या कविता वाचताना लक्षात येतं. आणि हे पुस्तक वाचताना तुमच्या एक गोष्ट अजून लक्षात येईल की त्यांच्या अंतरंगातल्या सर्व घटनांचा तो एकतर फोटो अल्बम आहे, नाहीतर तो कॅलिडोस्कोप आहे. तुम्ही पान उलटलं की वेगळं दिसतंय, पान उलटलं की वेगळं दिसतंय. कॅलिडोस्कोप बरं कसं थोडा फिरवला की वेगळी नक्षी, तसं काहीतरी यांचं पुस्तक आहे. छान आहे, वेगळं आहे. आणि ते वाचताना ते वाचून झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की जी तुम्हा आम्हाला सर्वांना जसं शेवटी त्या बोलल्या, आपण टाळ्याही वाजवल्या त्या गोष्टीला, की फरक पहा बरं. आपलं वय हे केवळ अंक नाहीत. जी व्यक्ती हा विचार करते ती व्यक्ती ज्येष्ठ ठरते. जी व्यक्ती हा विचार करत नाही ती व्यक्ती वृद्ध ठरते. आपण एका ज्येष्ठ लेखिकेच्या, कवयित्रीच्या या प्रकाशन सोहळ्याला जमलो आहोत. मगाशी जसं बोललो मी तुम्हाला, मान्य करतो की अनेक विषयांवर त्यांनी लिहिलेलं आहे आणि अनेक ठिकाणी मला काही जागा भावल्या त्याही मी तुम्हाला उद्धृत करून दाखवल्या. त्यांनी गणपती, लक्ष्मी, रेणुका, स्वामी समर्थ, दत्तगुरू, हनुमंत, भवानी, श्रीकृष्ण, राधा, पांडुरंग कुणाला सोडलं नाही. खूप छान लिहिलं. आणि म्हणून काही ठिकाणी मला मी म्हटलं ना मग अशी लिहितो पत्र तुम्हा स्वामी कृपाळा. अरे काय सुंदर. म्हणजे मी जे मगाशी म्हणालो तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगतो की प्रतिभेचा साक्षात्कार हा वाचनातून होतोच होतो. पुस्तक किंवा लेखन कोणाचंही असो. जाता जाता एक छान उदाहरण देतो आणि अर्थातच थांबतो. मी मगाशीच बोललो मला भाषण करता येत नाही, पण संवाद मात्र जमतो. तर एक वाचनात आलेला अशा खूप गोष्टी आहेत माझ्याकडे आणि मुखोद्गत आहेत, पण तरीही तो गारुडी कसा तो नागाचा असं ते फक्त काढतो, तो नाग असा वर आला की तो पुन्हा त्याला झाकून ठेवतो. मी तसंच करतो. सगळं नाही, 1-2 ऐकवायचे फक्त, जास्त नाही. तर असो. तर माझ्या वाचनात सूरदासांची एक रचना आली जी तुम्ही कधीच कुठेच वाचलेली नाही. मी लिहून देतो तुम्हाला. पण तरीही अशा ज्या कुठल्या रचना ह्या म्हणजे वाचताना अंगावर येतात ना, त्या सगळ्या रचना मी लगेच मुखोद्गत करतो, पाठ करतो. रसिको, ती रचना तुम्हाला खरोखर आवडेल. ऐकवतो. त्यांनी धर या शब्दाचा किती सुंदर वापर केलाय. धर. ते लिहितात, गिरीधर ब्रिजधर मुरलिया धर धर धरणी धर माधव पीतांबर.
गिरिधर ब्रजधर मुरली अधर धर धरणीधर माधव पीतांबर दृग्धर शुग्धर शारंगधर चक्र गदाधर अधर सुधाधर कंपुकंठधर कौस्तुभ मणिधर गिरिधर ब्रजधर मुरली अधर धर धरणीधर माधव पीतांबर वनमालाधर मुक्तमालाधर. पहा बदलते त्यांचे सूर. वनमालाधर मुक्तमालाधर दुष्ट कौशिके केशपाशधर सूरदास प्रभू कृष्ण चरणधर गिरिधर ब्रजधर मुरली अधर धर धरणीधर माधव पीतांबर. रसिको, एक गोष्ट फार महत्त्वाची असते की आपण कुठेतरी सुरुवात करतो, आपण लिहितो. कदाचित जसं आत्ता आपण पाहिलं पंडितजी इथे बसलेले, त्यांनी त्यांच्यानंतर त्यांच्या मुलीकडे तो वारसा दिल्याचं दिसतं आपल्याला इथे समोर. माझी खरंच इच्छा आहे की यांचा जो लिहिता, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 84 दशलक्ष योनीमधून आम्हाला, म्हणजे यांच्या माझ्या बाबतीत तर मी नक्की बोलेन की आम्हाला मानवी जन्म मिळाला हे आमचं भाग्य, आणि परमेश्वराने आम्हाला लिहिता हात घेऊन पाठवलं हे आमचं सद्भाग्य. आणि हे सद्भाग्य जे आहे याचा वारसा पुढे जायला हवा की नाही. किती लिहावं, कधी लिहावं, कसं लिहावं हा नंतरचा मुद्दा, कुणी लिहावं हाही मुद्दा आलाईदा. पण माझी अशी इच्छा आहे की ज्यांचा आज आपण अभिमानाने उल्लेख केला, अगदी श्रीमती सुनंदा मधुसूदन दाभाडकर यांच्याविषयी आम्हाला अभिमान वाटतो वगैरे असं त्यांच्या मुली म्हणाल्या, त्याच तिन्ही मुलींना मी इथे बोलवतो आत्ता. त्यांनी 1 मिनिटासाठी यावं. त्यांच्या तिन्ही मुलींनी समोर मंचावर यावं. माझी इच्छा आहे. आणि मी आपल्याला 1 मिनिटासाठी बोलवतोय. वर नका येऊ, हवं तर इथेच आला तरी चालेल. ते चढ उतार तुम्हाला त्रास होतोय मला दिसतंय. ही जी यांची तुमच्या आईची लेखनाची जी आवड आहे म्हणा, किंवा जो वारसा आहे हा तुमच्यापर्यंत यायला हवा, यासाठीचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. माझं लिहिलेलं एक पुस्तक लिहिते व्हा, या पुस्तकाची एक प्रत या तुम्हाला देतील. हे केवळ पुस्तक नाही आहे, माझं आहे म्हणून देत नाही आहे, हा वारसा तुमच्याकडे ते सोपवत आहेत हे गृहीत धरा आणि आपणही लिहायला लागा, लिहायला सुरुवात करा. ही त्याच्यामागची प्रेरणा आहे. धन्यवाद. आणि मला खात्री वाटते की सपत्नीक आलेले माझे मित्र मिलिंद तारे यांना कार्यक्रम संपल्यानंतर याला उगीच बोलवलं असं वाटणार नाही. शक्य तेवढा प्रयत्न केला कमीत कमी वेळामध्ये आपल्याशी संवाद करण्याचा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं प्रेम, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा घेऊन मी मंचावरनं उतरतो आहे. धन्यवाद. खूप सुंदर. पण आता ते लिहिते व्हा हे पुस्तक आईकडनं त्यांनी आम्हाला देऊन आमच्यावर खूप जबाबदारी टाकली आहे. आणि मधून मधून मग संतोषजींना पण आता भेटावं लागेल, चैत्र घरी यावं लागेल, दाखवलेल्या कविता बरोबर आहेत की नाही विचारावं लागेल. पण खूप छान. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की कवयित्रीचं मन हे एक कवीच जाणू शकतो. आणि आमचं हे खूप भाग्य आहे की आज आम्हाला संतोषजींसारखे प्रमुख पाहुणे मिळाले. त्या जागी जर दुसरं कुणी आलं असतं कदाचित तो इतर विषयात मोठा असता, परंतु कवीचं मन कसं असतं आणि ते किती रंगांनी भरलेलं असतं हे एक कवीच जाणू शकतो. आता आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमांना अंतरंगातलं पहिलं पद ऐकणार आहोत श्री दत्तगुरूंचं. आणि हे पद सादर करत आहेत श्री पंडित प्रसाद दुसानेजी. दत्त म्हणा हो दत्त. इथं आपला सेटअप होतोय तोपर्यंत तुम्हाला मी आपले जे आजचे प्रमुख गायक जे आहेत पंडित प्रसादजी दुसाने यांच्याबद्दलची थोडीशी माहिती सांगतो.
आत्ताच आपण माझे पहिले मित्र जे संतोषजी हुदलेकर, किती छोटे लेखक आहेत, तुम्ही सगळं ऐकलं असेल. आणि ते मला म्हटलं होते की अजून कोणी मोठं आपण त्यांना बोलू. तर त्यांचं जेव्हा 10-10-10चं पुस्तक होतं तेव्हा 10 लेखकांना आम्ही भेटायला गेलो होतो. त्यातल्या शना नवरेंना आम्ही भेटायला गेलो होतो. शना नवरेंच्या घरी जेव्हा बसलो तर ते म्हणे की काही काही गोष्टी मराठीमध्ये कशा बदलत गेल्या याच्यावरती आमचा एक चर्चा चालू होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपण म्हणतो कानामागून आली आणि तिखट झाली. तर कानामागून आली तिखट झाली हा अपभ्रंश होत गेला. बेसिकली मिरचीचं झाड असतं, त्याला पान असतं आणि पानाच्या खाली ती मिरची लागते. आणि म्हण आहे, एक पहिली म्हण होती पानामागून आली आणि तिखट झाले. हळूहळू पान गायब होऊन गेलं, कान केव्हा आला कळलंच नाही. तर अशा गोष्टी ह्या लेखकांच्या मैफिलमध्ये बसल्यानंतर समजायला लागल्या. असेच आमचे आता दुसरे जे माझे क्लासमेट आहेत, प्रसादजी दुसाने जे आहेत, आम्ही शाळेपासून एकाच वर्गामध्ये आहोत. त्याचा प्रवास जो आहे तो गायकाचा प्रवास एकदम पहिल्यापासूनचा मी बघितला आहे. म्हणजे शाळेची दुपटी घेऊन आम्ही पायी शाळेतनं यायचो. याला मध्येच होक्की यायची की बाबा सांग बरं एखादे वाक्य सांग. आता वाक्य कशाला पाहिजे, नाही सांग ना कुठले. म्हटलं तुझ्या नानाची टांग. मग म्हणे आता एखादं गाणं सांग. म्हटलं जांभूळ पिकल्या झाडाखाली. मला काय जांभूळ पिकल्या झाडाखाली तुझ्या नानाची रे टांग, हो 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 ही टांग रे, हो 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 टी, असं काहीतरी तो लगेच जोडायला सुरुवात करून घ्यायचं. आणि तो प्रवास जो तिथं सुरू झाला ते तिथं गुरुकुल पद्धतीने पंडित जसरायांच्या घरी राहून त्यांनी पूर्ण शिक्षण घेतलं. पंडित जसरायांचे आवडते 6 शिष्य आहेत आणि पंडित जसराजी स्वतः त्यांना स्वतःचे उत्तराधिकारी मानतात. यांनी बरेच अभंग, शास्त्रीय संगीत, गझल्स याच्यावरती त्यांची खूप चांगली मास्टरी आहे. रेडिओवरती साधारणतः 200-250 300च्या आसपासचे त्यांचे गाणे वाजतात. आपण ऐकतो, आपल्याला माहीत नाही की यांचा आवाज आहे. त्र्यंबक मंदिरामध्ये भीमसेन जोशी, लता मंगेशकरांनी गाभाऱ्यामध्ये गायलं होतं. त्याच्यानंतर खूप वर्षानंतर त्यांना 2 वर्षापूर्वी तो चान्स मिळाला आणि त्र्यंबकच्या मंदिरामध्ये त्यांनी गायलं. जळगावला मोहिद्दीन खान आणि यांची जुगलबंदी खूप गाजली होती आणि त्याच वेळेला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती प्रतिभा पाटीलजी होत्या आणि त्यांच्या हस्ते यांचा तेव्हा सत्कार झाला होता. नाशिकचं दत्तधाम जे आहे त्या दत्तधामचे हे दरबारी गायक आहेत. दत्तदास महाराजांनी त्यांना चांदीचा कडा दिलेला आहे. काळाराम मंदिरातलं नवरात्र उत्सवाचं मागच्या वर्षाचा जो विशेष त्यांनी गाजवला होता. सतत 14 तास शास्त्रीय संगीत गाण्याचं पण त्यांनी कार्यक्रम केला होता. एकामाग किती गाऊ शकतो, 14 तासपर्यंत त्यांनी गायलं. त्यांचे देशात परदेशाच्या आसपास साधारणतः 725 प्रयोग झालेले आहेत. मागच्या 2-1 महिन्यापूर्वीच अमेरिकेत शेवटचे 2 प्रयोग पण त्यांनी केलेले आहेत. असे जे पंडित प्रसादजी दुसाने आणि माझे चांगले मित्र आहेत तर त्यांचा सत्कार करण्यासाठी मी निलेशजी पावसकरांना आमंत्रित करतो. निलेशजी पावसकर पण माझे चांगले मित्र आहेत. तुम्ही पातंजलीचं नाव चांगलं ऐकलं असेल तर पातंजलीचा बिझनेस 5 कोटीवरून 800 कोटी नेण्यामागे ज्या माणसाचा ब्रेन होता असे ते व्यक्तिमत्व आहेत. आणि पेटंटवरती फार मोठं त्यांचं काम चालू आहे. त्यांच्यावर चळवळीमध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यावर काम करतो आहे. वी गो लायब्ररी फाउंडेशन्स, आम्ही विद्यार्थ्यांना त्यांचे पेटंट्स जे आहेत ते पेटंट्स करायला लावतो, त्यांच्याच नावाने पेटंट घेतो आणि त्याचं कमर्शियलायझेशन करून पण देतो. असं आम्ही चांगलं काम करतो आहे.